नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्या समोर घेऊन येतोय. तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS कॉलेजच्या ऍडमिशन नंतर तुम्हा सर्वांना ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्येच फक्त ऍडमिशन घ्यायचं असतं, त्यावेळेस आपल्या सर्वांना जर समजा या दोन्हीमध्ये मेरिटमध्ये नंबर आपला लागत नसेल तर आपल्याला डीम्डचा एक ऑप्शन उपलब्ध असतो आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या डीम्ड कॉलेजेसची संख्या ही किती आहे, त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर किती आहे आणि कशा स्वरूपाचं असतं या संदर्भात डिटेल आजचा व्हिडिओ बनणार आहे. आपण सर्वजण व्हिडिओला हे सर्व शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर तुम्ही पेन आणि कागद घेऊन बसा. वास्तविक पाहता आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे ते म्हणजे फी स्ट्रक्चर आणि त्यामधल्या असणारं पिक्युलरिटीज. पहिला महत्वाचं एक कॉलेज आहे ते म्हणजे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन पुणे. या ठिकाणी असणारं 100 इंटेक असणारं 12 लाख रुपये एवढी फीज असणारं एक वुमनचं एकमेव संपूर्ण भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये असणारं हे कॉलेज आहे. या ठिकाणी 12 लाख रुपये पर इयर फीज आहे. 10% ग्रोथ आहे या ठिकाणी. याचं मेरिट मात्र गव्हर्नमेंट जो काही कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त या ठिकाणी असतो. फक्त मुलींचं कॉलेज असल्यामुळे फार महत्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर दुसरं जे कॉलेज आहे तो म्हणजे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच पिम्स लोणी या ठिकाणी असणारं अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये 17,55,000 रुपये एवढी फीज आहे. ह्याचं सुद्धा मेरिट हाय लेवलला असतं. सिम्बायोसिस नंतर डीम्ड मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 1 नंबरला. म्हणजेच महाराष्ट्र राज्यातल्या प्रायव्हेट कॉलेजच्या कट ऑफच्या लगेचच 20 मार्काने वगैरे या ठिकाणचा कट ऑफ असतो. या ठिकाणची 250 एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे. त्यामध्ये 17,55,000 पर इयर फीज आहे आणि ते पहिल्या 3 वर्ष सेम राहते, पण 4थ्या आणि 5व्या वर्षी आपल्याला 15% ग्रोथ असते. टॉपचं कॉलेज आहे. त्यानंतर पुढचा जो कॉलेज आहे ते म्हणजे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज सावंगी वर्धा. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 25,50,000 एवढी फीज असून या ठिकाणी सुद्धा आपल्याला जवळपास 250 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. त्यानंतर दत्ता मेघेचंच दुसरं एक कॅम्पस आहे ते म्हणजे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर. या ठिकाणी सुद्धा 23,25,000 एवढी फीज असून या दोन्ही कॉलेजमध्ये आपल्याला 7.5% ग्रोथ असते. हे सुद्धा टॉपचे कॉलेजेस आहेत. या ठिकाणी पेशंट फ्लो सुद्धा खूप छान आहेत. दत्ता मेघे युनिव्हर्सिटीचे एकूण 2 सावंगी मेघे म्हणजेच वर्धा त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी असणारे 2 कॅम्पस उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे MGM म्हणजे महात्मा गांधी मिशन चे एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे एकूण 5 कॉलेजेस आहेत. त्यामध्ये पहिला जो कॅम्पस आहे तो म्हणजे कामोठे MGM मेडिकल कॉलेज कामोठे या ठिकाणी मुंबई या ठिकाणी स्थित असणारं. या ठिकाणी 200चा इंटेक आहे. त्याचबरोबर MGM मेडिकल कॉलेज वाशी, MGM मेडिकल कॉलेज नेरूळ, MGM मेडिकल कॉलेज पनवेल आणि MGM मेडिकल कॉलेज संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जे सीट्स आहेत ते जवळपास कमी अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत, परंतु 23,50,000 या ठिकाणी सीट्स आहेत आणि 23,50,000 एवढी या ठिकाणी फीज आहे आणि या फीज मध्ये कसल्याही प्रकारची ग्रोथ नाही. इकडे तुम्हाला 4.5 वर्षासाठी ही फीज भरावी लागत असते. त्यानंतर दुसरा एक युनिव्हर्सिटी आहे ते म्हणजे DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर, DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे आणि DY पाटील मेडिकल कॉलेज नेरूळ नवी मुंबई. त्याचबरोबर DY पाटील नव्याने एक कॅम्पस सुरू झालेला आहे तो म्हणजे DY पाटील मेडिकल कॉलेज मावळ. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या फीज आहेत. त्यामध्ये DY पाटील पुणे मावळ या ठिकाणी असणाऱ्या ठिकाणी 25 लाख रुपये पर इयर फीज आहे. 4.5 वर्ष फीज घेतली जाते. DY पाटील कोल्हापूर या ठिकाणी 24,10,000 एवढी फीज असून ही सुद्धा 4.5 वर्ष फीज घेतली जाते. त्याचबरोबर DY पाटील पुणे या ठिकाणी जवळपास ती जी फीज आहे ती आपल्याला 27 लाख एवढी असून ही पाठीमागच्या वर्षाच्या अगोदर 10% ग्रोथ असून 5 वर्षाची फीज घेतली जात होते, परंतु गेल्या वर्षीपासून या ठिकाणी सुद्धा 4.5 वर्षाची फीज घेतली जाणार आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये DY पाटील मुंबई या ठिकाणी सुद्धा नेरूळ यामध्ये असलेलं कॉलेज या ठिकाणी सुद्धा
जवळपास 30 लाख रुपये पर इयर फीज आहे. 4.5 वर्षाची फीज घेतली जाते. नंतर एक दुसरा कॅम्पस सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे भारती विद्यापीठ सांगली आणि भारती विद्यापीठ पुणे. भारती विद्यापीठ सांगली या ठिकाणी 25,50,000 एवढी फीज असून भारती विद्यापीठ पुणे या ठिकाणी 28,55,000 एवढी फीज उपलब्ध आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं आणि शेवटचं 15वं कॉलेज जे डीम्ड कॉलेज आहे त्याला आपण कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किम्स कराड असं म्हणतो. या ठिकाणी 24,05,000 एवढी फी 24,50,000 एवढी फीज असून दरवर्षी 7% ग्रोथ आहे आणि 4.5 वर्षासाठी फीज घेतली जाते. आता याही पलीकडे जाऊन आपल्या सर्वांना महत्वाचं सांगायचे की कृष्णा किम्स कराड, त्याचबरोबर भारती विद्यापीठ, त्याचबरोबर प्रवरा इन्स्टिट्यूट या सर्व जे काही डीम्ड कॉलेजेस आहेत या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्याला जवळपास 5 लाख रुपये म्हणजे 4,80,000 रुपये स्कॉलरशिप मिळण्याचा हा सिलसिला गेल्या 2-3 वर्षापासून सुरू झालेला आहे. आपल्या सर्वांसाठी हा एक ऑप्शन उपलब्ध आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि ही सुवर्ण संधीचा आपण सर्वजण लाभ घ्यायचा आहे. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना करिअर मेकच्या माध्यमातील आपला हा जो चॅनल आहे तो एक महत्वाच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेला आहे की तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची सिरीज आपली सुरू राहणार आहे की जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. त्यासाठी आपल्या डोअर स्टेप पर्यंत सर्व इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर आपला हा जो आपल्याकडे जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट NRI सीट्स असतील किंबहुना MBBS पासून ते फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या मेरिट सीटसाठी आपल्या पर्सनल गायडन्सची सिरीज सुद्धा चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये सर्वात जास्त बहुधा विद्यार्थी घेणारी ही करिअर मेकिंग गायडन्स अकॅडमी आहे. यामध्ये आपल्या सर्वांसाठी पेड काउन्सिलिंग प्रोसेस सुद्धा उपलब्ध आहे. आपण सर्वजण त्याच्यासाठी तयार राहा. त्याचबरोबर ज्यांना आपल्या हे बुक आहे आमचं उपलब्ध आहे, हे बुक घ्यायचं असेल त्यांना सुद्धा बुक पाहिजे म्हणून आपल्याला जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे किंवा आपल्या जो वरती नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.